नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत पिक्चरला। स्त्री 2 पिक्चर लागलेला आहे ऑलरेडी सिनेमा हॉलमध्ये। तर प्रीतची मॉर्निंग शिफ्ट होती, तो आलेला आहे दुपारी। तर आज आम्ही विचार केला की आज आपण पिक्चरला जाऊया। 5:45चा शो आहे। आम्ही आधी अलिबागला गेलो तेव्हा बघितला होता की कितीचा शो होता, नाही नेहमी आम्ही लेटच जातो। तर 5:45चा शो आहे आणि आता वाजले किती? 4:30। थोडा लवकरच जातो म्हणजे इकडे तिकडे परिसरामध्ये थोडा वेळ थांबता येईल, एकदम घाई नाही होणार। तर मी रेडी आहे आत्ताच, प्रीतला चहा वगैरे दिला आणि आता मी निघतो अलिबागला जायला। नेमका अलिबागला मूवीचं थिएटर आहे। तर चला दाखवते तुम्हाला मी कसं आहे मूवीचं थिएटर। आता आज लवकर चाललंय म्हणजे तुम्हाला आजूबाजूचा परिसर मला दाखवता येईल कसं आहे ते। तर मंडळी आम्ही आता अलिबागमध्ये पोहोचलेलो आहोत। तरी पण 5 वाजले। पटकन जाऊन पहिले मला तिकीट काढायची आहे ना, तिथे गेल्यानंतरच तिकीट तुम्हाला मिळतं, असं ऑनलाईन वगैरे नाही आहे तिथे। तिथे गेल्यानंतर तिकीट आम्हाला भेटायला पाहिजे। आता हाऊसफुल आहे मूवी तो, है ना प्रीत? खूप जण बघतात पिक्चर, खूप चांगला आहे, कॉमेडी पण आहे, थोडासा हॉरर पण आहे। म्हणून मी विचार केला की आपण पण जाऊया। जास्त हॉरर असला तर मी गेलेच नसते, मला जाम भीती वाटते। पण सगळी जणांनी सजेस्ट केलं की चांगला आहे मूवी। तर तुम्ही गेलात की नाही पिक्चर बघायला तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत, गाडी पार्क करतोय आणि मग तिकीट घेतोय। तर मंडळी हा आहे आपला मूवी थिएटर, तर लागलेला आहे स्त्री 2। तिकीट काढण्यासाठी प्रीत गेलेला आहे आणि हा अलिबाग मधला एकमेव सिनेमागृह आहे। अलिबागमध्ये एकच आहे। तर ही आहे तिकीट मूवीची, इकडे अशी मिळतात। अलिबागमध्ये 2 तिकीट आहेत, दोघांची 2। आणि इथे पोस्टर लावलेले आहेत। नवरा माझा नवसाचा तू पण आहे प्रीत, कधी यायचं? 20 सप्टेंबरला आहे ना काहीतरी? हां, तेव्हा येऊ, आई बाप्पांना घेऊन येऊ। आता आम्ही सध्या हा बघायला आलोय। तर आम्ही तिकीट वगैरे काढली मूवीची आणि आमच्या शेटला भूक लागलाय, तो कामावरून आता चालला, पण त्याला भूक लागलेली आहे। मग इथं समोर एक आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही नेहमी येतो त्या हॉटेलमध्येच आलेलो आहोत। तर तिथे प्रीतने मिसळ ऑर्डर केलेली आहे, तर तो खातोय। माझं ऑलरेडी पुढं भरलेलंच आहे, त्यामुळे तो खाणार आहे। खा। तर ही आहे मिसळ आणि हे आहेत पाव। अरे मग खायलाच पाहिजे तुला, पिक्चर बघायला आलो की खादीचा बाजार करायला आलोय। खा चल। आणि मी घेतलेला आहे इथे चहा, पहिल्यांदा असं मी चहा घेतले, नाही तर मी असं बाहेर कधी चहा नाही पीत। काय बोलतात, कटिंग चहा पिणार आहे मी। म्हणजे मी एकच कप म्हणजे हा ग्लास घेतलाय, प्रीतलाच देणार आहे, पण मी टेस्ट करणार आहे कसा आहे तो। तर अलिबागला आल्यानंतर जिथे आम्ही येतो वडापाव खाण्यासाठी तिथेच आलेलो आहोत, संतोष वडापावमध्ये। प्रीतने मस्त मिसळ आणि मी चहा घेतला, कटिंग चहा घेतलेला आहे। आता मूवी लागेल 5-10 मिनिटात, तर जाऊया। तर हे आहे ते हॉटेल जिथे आम्ही येतो अलिबागला आल्यानंतर, सिनेमा हॉलच्या समोरच आहे एक्झॅक्टली। तर चलो आता मूवी बघायची वेळ झालेली आहे आमची। तर आधी हे सिनेमागृह 1963 मध्ये असं होतं, मग 70 मध्ये असं झालं आणि 2010 मध्ये असं झालं। तर अशी याची गोष्ट आहे।
आपल्यासाठी स्पेशल पार्किंगची जागा केलेली आहे. आम्ही आलेलो आहोत आता हॉटेल सुरुची शुद्ध शाकाहारी जेवायला. इथंच राहू दे. हा भाई. हा तर मंडळी आता पिक्चर संपला आणि आता आम्ही आलोय जेवायला. मस्त पिक्चर होता. एकदम कॉमेडी आणि थोडा डरावना. फुल टू धमाका. हसून हसून पोट दुखलंय माझं. एवढं मजा आली पिक्चर बघताना. मला वाटलं खूप भूताचं असेल पण अजिबात काय भूताचं नाही. फन काय एकदम फन आहे. एकदम कॉमेडी आहे पूर्ण. थोडासा मध्ये मध्ये आहे हॉरर पण छान आहे. पैसा वसूल पिक्चर आहे है ना. थिएटर मध्ये जाऊन बघायलाच पाहिजे. मोबाईलवर किंवा टीव्हीवर काय तेवढी मजा नाही. व्हिज्युअल्स आहेत, ऑडिओ इफेक्ट आहेत, ते मस्त तुम्हाला थिएटर मध्येच बघायला चांगलं. थिएटर मध्ये असे पिक्चर बघायला चांगले. तर तुम्ही पण एकदा जाऊन या जवळच्या थिएटर मध्ये आणि नक्की बघा. आणि तुमचे रिव्ह्यू पण आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला आवडला की नाही. स्त्री 2 तुम्ही पाहिलात की नाही. अजून पाहिला असेल तर सांगा, नसेल पाहिला तर पाहायला जा. छान आहे आणि पब्लिक पण खूप होती बघायला है ना. आता 9 वाजायला आले. 2.5 तास पिक्चर बघितला. आता जेवायला आलो. भूक लागली. तर घरी जाऊन तर मी जेवण बनवणार नाहीये. विचार केला हॉटेलमध्ये जाऊन गपचूप जेवूया आणि घरी जाऊया. तर चला आम्ही जातो आता हॉटेल सुरुची मध्ये जेवण्यासाठी. श्रावण म्हणजे व्हेज. तर चला प्रीत, आज तू सांगणार आहेस की जेवायचं काय म्हणजे काय मेनू खायचं. आपण दरवेळेला मी सांगते. चिकन मसाला. हा तेच. शाकाहारी हॉटेलमध्ये आलेला आहोत. हा तेच. फक्त शुद्ध शाकाहारी आहे त्यामुळं तू सांगायचं आहे. बघूया आज प्रीत काय ऑर्डर देतोय खाण्यासाठी. ओके सांगतो. हा टेक युअर टाइम. करायची सुरुवात. येस. तर नेहमीप्रमाणे प्रीतनी ऑर्डर केलेलं आहे मटर पनीर आणि रोटी. मला वाटलं काहीतरी वेगळं ऑर्डर करणार आहेस पण मटर पनीरच ऑर्डर केलं. तर या जेवायला भूक लागले. मेन म्हणजे पिक्चर बघून आलं. हसून हसून पोट दुखला. आता मस्त गरम गरम जेवतोय. तर या चला आपली सुरुवात करते आता. शूटिंग मी पण खाते असं दिसते का मी. ते जेवण करता करता बिग बॉस चालू आहे. बिग बॉस बघतोय. बस झालं का. हॅलो झालं जेवण डन. तर मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आमचं. मस्त पोट भरून जेवलं. तर तुम्ही कधी अलिबागमध्ये आलात तर शुद्ध शाकाहारी तुम्हाला हॉटेल हवं असेल तर अलिबागला जाताना बायपासच्या साईडलाच हा हॉटेल आहे. छान जेवण मिळतं. पूर्ण शाकाहारी जेवण आहे आणि जेवणाची टेस्ट पण छान आहे. आम्ही नेहमी कधी उपवास वगैरे असेल तर याच हॉटेलमध्ये येतो. सुरुचीलाच मस्त जेवण असतं. तर जेवलो मस्त आणि आता जातोय. आणि गाडी लावायला सुद्धा इथे स्पेस आहे. तर तुमची कार आरामात इथे पार्किंग करू शकताय. आणि आतमध्ये मस्त आहे. ओपन पण आहे आणि AC वाला सुद्धा आहे. तुम्ही प्रेफर करा तुम्हाला AC मध्ये बसायचं आहे की बाहेर बसायचं आहे. तर आता मी मस्त जेवलो. आता घरी जातो. मग उद्या परत प्रीच मॉर्निंग शिफ्ट आहे. तो बॅक टू रुटीन. हे बघ टॅप केलं हलका. तर हे आहे ते हॉटेल सुरुची. लाइटमुळे मे बी त्याचं नाव दिसत नहीं है. तर अभी चलो हम लोग की गड्डी है वहाँ पे. उसको पार्क किया है हम लोग. तर मंडळी आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. मस्त फ्रेश वगैरे झाले. 10 वाजलेले आहेत आत्ता. तर आत्ता मी घेवडा साफ करायला बसलेली आहे. उद्याच्या डब्याची तयारी. उद्या सकाळी प्रीतला लवकर कामाला जायचं आहे त्यामुळं आधीच डब्याची तयारी करावी लागते. म्हणजे घेवडा साफ करून ठेवायचे मला. कारण त्याला उद्या घेवडा आणि भाकरी देणार आहे. तर त्याचीच माझी तयारी चालू आहे. आणि आता लवकरसुद्धा झोपायचं आहे कारण की लवकर उठायचं आहे. तर इथे मी घेवडा घेतलेला आहे. मस्त ताजा ताजाच घेवडा आहे. बाजारातून आणला होता. आणि दाणे आहेत. दाणा मला असा आवडतो आम्हाला खायला.
मस्त दाणे आहेत त्याचे. तर इथे मी साफ करायला बसते आणि मी त्याला कैचीने कापते. तुम्हाला माहीत असेलच, आधीच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मग घेवडा जो आहे तो कैचीने कापते आणि पटापटसुद्धा होतं. तर हे माझं काम चालू आहे इकडे. 15 मिनिटामध्ये होईल पटकन साफ करून. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.